आज मी घेऊन आले तुमच्यासाठी खास एक सोपी रेसिपी. व्हिडिओ स्किप न करता नक्कीच बघा. कैरी घेतली मी मोठी, स्वच्छ धुतली मी तिला आणि आता कट करून घेऊया तिला. बारीक-बारीक पीस करून घेतले मी. तुम्ही कमी जास्त करू शकता. मोठी साईज, छोटी साईज. माझ्याकडे छोटे-छोटे आवडतात म्हणून मी छोटे करून घेतले कट पीस. नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता. कोणी-कोणी लोणचं बनवलं नक्की सांगा मला. माझ्या या पद्धतीने नक्कीच बनवून बघा. तुम्हाला आवडेल ही रेसिपी नक्कीच. खूप छान लागतं आंबट-गोड आणि घरच्या साहित्यातच हे केलंय. कैरी आपली कट करून झाली सर्व. एका बाउलमध्ये टाकले मी तिला. त्यानंतर मीठ टाकलं मी 2 चमचे. तुम्ही जाड मीठ देखील वापरू शकता याला. मिक्सरला बारीक करून जाड पण मीठ घेऊ शकता याला. हळद घेतली मी. ते दोन्ही मी मिक्स करून घेतलं चांगलं आणि झाकण ठेवून मी 1 दिवस ठेवलं त्याला तसंच. नंतर त्यात चाळणी घेऊन एका बाउलमध्ये त्याचं पाणी काढून घेतलं आणि चाळणीतच मी जरा वेळ हे करायला ठेवलं, पाणी निथळायला त्याला. तुम्ही बघू शकता त्याला पाणी सुटलंय चांगलं. मी चाळणीत ओतलंय आता. त्याचं पाणी निघालंय बघा, मीठ आणि हळद लावलेलं ते. त्यानंतर मी एका बाउलमध्ये काढून घेतलं. पाणी सर्व निथळलं ना चाळणीतलं. त्यानंतर बाउलमध्ये काढले सर्व कैरीच्या फोडी. त्यानंतर धने घेतले मी, जिरं घेतली, काळी मिरी घेतली, लवंग घेतली, दालचिनी घेतली, तेजपान घेतले मी 2, हिंग घेतला, मीठ घेतलं, मेथ्या घेतल्या मी थोड्या, बडीशोप घेतली, लसूण पाकळ्या घेतल्या मी 10-12, मोहरी घेतली. तुम्ही बघू शकता एवढं साहित्य घेतलं. घरात आपल्याकडे हे सर्व साहित्य असतं. मी बाहेरून काहीच आणलं नाही. पॅन घेतला. पॅन गॅसवर ठेवला मी. धने टाकून अगदी हलके ड्राय रोस्ट केले. धने त्यातच नंतर जिरे पण टाकून घेतले. जेवढं ते साहित्य होतं ना ते सर्व मी एक-एक करून हलकं असं भाजून घेतलं सर्व. जिरं, धने, बडीशोप, थोडीशी काळी मिरी पण टाकली त्यात मी. लवंग ते सर्व मिक्स करून भाजून घेतलं. जास्त पण नाही भाजलं, अगदी ड्राय रोस्ट केलंय हलकसं. ते थंड झालं ना त्याच्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ना जाडसर असं क्रश करून घेतलं. तुम्ही बघू शकता जेवढं साहित्य घेतलं होतं ना, फक्त लसूण, हिंग वगैरे नाही हे केलं. बाकी सर्व मी भाजून घेतलं ते आणि जाडसर मिक्सरला वाटून घेतलं. तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी खूप छान होते. असं लोणचं वर्षभर पण नाही टिकत. 2 महिन्यातच संपतं. खूप छान लागतं आंबट-गोड लोणचं. नक्कीच ट्राय करा तुम्ही आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा लोणचं कसं झालंय ते. प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते. ह्या पद्धतीने नक्कीच करून बघा तुम्ही. कोणाकोणाचं लोणचं बनवून झालं ना कमेंटमध्ये मला सांगा. आता बघू शकता तुम्ही गॅस मी बंद केलाय आणि थंड झाल्यानंतर ना मिक्सरला जाडसर वाटून घेतलं ते सर्व. गावाकडे तर पारंपरिक पद्धतीने करतात ना, ते देखील ते मडक्यात घालतात ना, ते देखील खूप सुंदर लोणचं होतं. कोण-कोण मडक्यामध्ये हे करून लोणचं करतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. गावचं पारंपरिक लोणचं तर खूपच छान लागतं. असं देखील तुम्ही करून बघा एकदा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा लोणचं कसं झालं ते.
आता त्याच पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं. तुम्ही बघू शकता तेल अगदी कडकडीत गरम झालंय आणि जे क्रश केलेलं साहित्य होतं ना आपलं ते मी अख्खा गरम मसाला होता ना, तो पण तेलामध्ये गरम तेलात टाकला आणि लसूण आहे ना, तो मी ठेचून घेतला आणि तेलात टाकलं. ते क्रश केलेलं मिश्रण मी कैरीच्या ह्याच्यात टाकलं. मीठ टाकलं, हिंग पण टाकून घेतला, गूळ टाकला मी थोडा आणि काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ना, ती पण टाकून घेतली आणि हे गरम जे झालेला आहे ना, तो तडका, तो सर्व त्या मिश्रणावर टाकून घेतला चांगला आणि सर्व मिक्स करून घेतलं मी. तुम्ही बघू शकता मिक्स झालंय सर्व लोणचं आणि एका काचेच्या बरणीमध्ये मी भरून घेतलं ते. लोकं वर्षभरासाठी करून ठेवतात, पण हे लोणचं वर्षभर सुद्धा राहत नाही. 2-3 महिन्यातच संपून जातं, एवढं छान होतं हे लोणचं. नक्कीच करून बघा तुम्ही. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया आपण एका नवीन रेसिपीसह.